नमस्कार. आज आम्ही वणीला जायला निघालो होतो. सप्तशृंगी गडावर जाताना करवंदान जांभळं घेतली खायला आणि माझा लूक असा काहीतरी होता आजचा. त्यानंतर पुढे गेलो आणि हॉटेलपाशी थांबलो होतो. थोडंसं खाल्लं वगैरे तिथे. त्यानंतर आम्ही परत प्रवास सुरू केला होता आणि गडावरच्या रस्त्याचं काम पण आता पूर्ण होत आलेलं होतं. त्यानंतर आम्ही तलावापाशी गेलो. तलाव उन्हामुळे खूपच सुकला होता. त्यानंतर तिथे गार हवा सुरू होती सकाळी आणि ते हनुमानचं मंदिर होतं. तिथे पाय वगैरे पडून घेतलं आणि गडासमोरच अजून एक डोंगर आहे. तिथे पण एक मंदिर आहे. ते कसलं तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर इथे खाली देवीचं मंदिर होतं. तिथे पाय वगैरे पडल्या. त्यानंतर तलावापाशी आलो. तोंडात पाय वगैरे धुतले. त्यानंतर वरती जायला निघालो होतो. इथे मम्मीला ओटीचं सामान घ्यायचं होतं. ते घेतलं वगैरे. नारळ वगैरे घेतलं. त्यानंतर इथे खाली देवीचं मंदिर होतं. तिथे पाया वगैरे पडून घेतलं. त्यानंतर आम्ही गड चढायला सुरुवात केली होती. इथे राम मंदिर होतं. तिथे पाया पडून घेतलं आणि वर आल्यानंतर खूपच गर्दी होती. त्यानंतर तिथे कासवाच्या वगैरे पाया पडून घेतल्या आणि थोडं वर आल्यानंतर आम्हाला हालायला सुद्धा जागा नव्हती. एवढी गर्दी झाली होती आज. आणि ते वरती माकडं वगैरे खेळत होते. त्यानंतर इथून बाहेरनंच किती भारी अशी देवी दिसत होती. त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. खाली यायला सुरुवात केली होती आणि ते स्टॉल वगैरे लागले होते. त्यानंतर इथे पाणीपुरीचं दुकान होतं. तिथे पाणीपुरी वगैरे खाऊन घेतली. त्यानंतर आम्ही खालच्या देवीला जायला निघालो होतो आणि इथं वटीचं सामान घेतलं मम्मीने. त्यानंतर आम्ही इथे पाया वगैरे पडून घेतल्या आणि इथे थोडा वेळ बाहेर बसलो होतो मंदिरातच. त्यानंतर इथे आम्ही घरी जायला निघालो होतो. जाताना हॉटेलमध्ये थांबलो. इथे शेवभाजी वगैरे मागवली आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय.